हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी आपण लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंगची सिरीज सुरू केलेली आहे. या सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्शन अँड डिस्टन्स पार्ट 2 म्हणजे दिशा आणि अंतर भाग 2 या टॉपिक वरील महत्त्वाचे एमसीक्यू तसेच त्यांचे आन्सर्स आणि आन्सर्सचं डिटेल एक्सप्लेनेशन आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटीची जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केलेली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळणार आहेत. तसेच संपूर्ण अभ्यासक्रमावरती रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स आणि सोबतच 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या लाईव्ह बॅच मध्ये मिळणार आहेत. ही लाईव्ह बॅच जी आहे ती 13 जानेवारी 2025 पासून सुरू करण्यात आली आहे. ही बॅच जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलने रजिस्टर करा आणि त्या ऍपमध्ये तुम्ही हे कोर्स सर्च करून परचेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या क्वेश्चन्सला. प्रश्न आहे, अ मॅन गोज 5 किलोमीटर ईस्ट, देन ही टर्न्स राईट अँड गोज 4 किलोमीटर, देन ही टर्न्स लेफ्ट अँड गोज 5 किलोमीटर. विच डायरेक्शन इज ही फेसिंग नाऊ? एक माणूस 5 किलोमीटर पूर्वेकडे जातो, मग तो उजवीकडे वळतो आणि 4 किलोमीटर जातो, मग तो डावीकडे वळतो आणि 5 किलोमीटर जातो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून आहे? तर मित्रांनो, आपल्या प्रश्नामध्ये हा पॅटर्न दिलेला आहे. पहा, एक माणूस 5 किलोमीटर पूर्वेकडे जातो, ही पहिली मुवमेंट आहे त्याची. मग तो उजवीकडे वळतो, ठीक आहे. त्याच्यानंतर उजवीकडे वळाल्यानंतर तो 4 किलोमीटर जातो, मग तो परत डावीकडे वळतो आणि 5 किलोमीटर जातो. ही तिसरी स्टेप आपल्याला दिलेली आहे. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून आहे हे आपल्याला विचारलंय. आपल्याला ऑप्शन्स दिलेत उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. तर याचा आन्सर आपण पाहूयात. आता एक माणूस 5 किलोमीटर पूर्वेकडे जातो, ठीक आहे, पहिली स्टेप. आता आपल्या इथे पाहू शकतो आपण की पूर्व जी आहे ती उजव्या बाजूला असणार आहे. तर मग सुरू करूयात आपण इथनं. सपोज हा त्या माणसाचा ओरिजिन किंवा स्टार्टिंग पॉइंट आहे. तर तो 5 किलोमीटर पूर्वेकडे ईस्टला 5 किलोमीटर जातो. हे 5 किलोमीटर डिस्टन्स आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये तो उजवीकडे वळतो आणि 4 किलोमीटर जातो. ज्यावेळेस तुमचा चेहरा जो पूर्वेकडे असेल त्यावेळेस तुमच्या उजव्या साईडला साऊथ दिशा किंवा दक्षिण दिशा असणार आहे, डावीकडे नॉर्थ असणार आहे. मग तो दक्षिणेलाच म्हणजे साऊथला उजवीकडे वळतो. ते डिस्टन्स दिले तुम्हाला 4 किलोमीटर. त्याच्यानंतर पुढे तो डावीकडे वळतो आणि 5 किलोमीटर जातो. आता जर तुमचा चेहरा दक्षिणेकडे असेल तर तुमच्या डावीकडे ईस्ट दिशा असेल किंवा पूर्व दिशा ही तुमच्या डावीकडे असणार आहे. आता डावीकडे तो 5 किलोमीटर जातोय. इथे 5 किलोमीटर हे डिस्टन्स आहे. म्हणजे आपण पहिली स्टेप पाहिली. सुरुवातीला तो एका पॉइंट पासून सुरू करतो. त्याच्यानंतर ईस्टला म्हणजे पूर्वेला तो 5 किलोमीटर जातो. सपोज हा पॉइंट बी झाला. ही पहिली स्टेप आहे. दुसऱ्या स्टेप मध्ये तो उजवीकडे वळतो आणि 4 किलोमीटर चालतो. आता उजवीकडे सपोज इथे सी असेल, सी पॉइंटला तो आलाय, ही दुसरी स्टेप झाली. आणि थर्ड स्टेप जी होती ती डावीकडे वळतो आणि 5 किलोमीटर जातो. ही थर्ड स्टेप आहे. डी पॉइंटला तो आता पोहोचलाय. तर डी पॉइंटला पोहोचल्यानंतर त्याचा जो चेहरा असेल तो कुठल्या दिशेला असेल? तर आपण पाहू शकतो की इथे पेपरवरती दिलंय, आपल्याला स्क्रीनवरती दिलंय की ईस्ट पूर्व दिशा या बाजूला आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ईस्ट किंवा पूर्व दिशा, ऑप्शन सी. ठीक आहे मित्रांनो, एकदम सिंपल क्वेश्चन होता हा. याच्यामध्ये फक्त तुम्हाला डिस्टन्स जे दिलंय ते तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिलंय. फायनली तुम्हाला विचारलंय फक्त तो कुठल्या दिशेला तोंड करून आहे. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे, Surbi is facing east. She turns 100 degree in the clockwise direction and then 145 degree in the anti-clockwise direction. Which direction is she facing now? सुरभी पूर्वेकडे तोंड करून उभी आहे. ती घड्याळाच्या दिशेने 100 डिग्री वळते. सुरुवातीला दिलं आपल्याला पूर्वेकडे तोंड करून उभे आहे. नंतर घड्याळाच्या दिशेने 100 डिग्री वळते आणि नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 145 डिग्री वळते. आता ती कोणत्या दिशेला तोंड करून उभी आहे? तर मित्रांनो, जसं आपल्याला इथं डायग्राम मध्ये दिलंय, या दिशा दिल्यात, त्याच्यावरून आपण या क्वेश्चनचं आन्सर काढणार आहोत. तर सुरुवातीला बघू आपण. सुरभी पूर्वेकडे तोंड करून उभी आहे. आता आपण थोडक्यात इथे एक रफ डायग्राम काढून घेऊयात. इकडं पूर्व आहे. आता तिचा चेहरा पूर्वीकडे आहे. त्याच्यानंतर काय होतं, ती घड्याळाच्या दिशेने 100 डिग्री वळते. आता पूर्वेकडे ज्यावेळेस सुरभीचा चेहरा असेल आणि घड्याळाची दिशा जी आहे ती या प्रकारे आहे, तर मग घड्याळाच्या दिशेने ती 100 डिग्री वळाली आहे. आता हे 100 डिग्री अप्रॉक्सिमेटली आपण
कोन म्हणूयात हा. त्याच्यानंतर काय झालं, पुढच्या स्टेपमध्ये परत ती 145 डिग्री वळते, पण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे पहिल्या ज्या दिशेने वळाली होती त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट दिशेने ते आता वळणार आहे. म्हणजे आता पहिली स्टेप ज्यावेळेस तिने घेतली त्यावेळेस तिचा जो चेहरा आहे तो या डायरेक्शनला असणार आहे. आता तो परत आपल्याला 145 डिग्री म्हणजे 145 डिग्री मागे वळलेली दिसते. म्हणजे हे 100 डिग्री तर कव्हर केलेलंच आहे. पूर्वेकडे चेहरा आलाय, ज्यावेळेस रिटर्न ती परत 100 डिग्री आली असेल आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा 45 डिग्री ती आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे हा जो अँगल आहे तो एक्स्ट्रा 45 डिग्रीचा आहे आणि हा 100 डिग्रीचा अँगल आहे. तर पूर्वेपासून जर आपण 45 डिग्रीला असणारी दिशा जर पाहिली अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये, तर आपण पाहू शकतो इथे पूर्व आहे आणि आपल्याला माहिती आहे मुख्य दिशा आणि उपदिशा ज्या असतात त्याच्यामध्ये जो अँगल असतो, तो जो कोन असतो तो 45 डिग्रीचा असतो. त्याच्यामुळे आता इथं क्लिअरली दिसतंय की ती नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य दिशेला फेस करून उभी आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, ईशान्य दिशा. ठीक आहे मित्रांनो, नॉर्थ ईस्ट हे याचं आन्सर आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. आपला पुढचा प्रश्न दिलाय विपुल विषय सांगितलंय. विपुल गोज नॉर्थवर्ड 10 मीटर, ही टर्न्स लेफ्ट अँड वॉक्स 30 मीटर. Then he again turns left and walks 50 meter. Then how much distance Vipul traveled? विपुल उत्तर दिशेने 10 मीटर चालतोय. पहिल्या स्टेप मध्ये तो उत्तर दिशेने 10 मीटर गेलाय. ही पहिली स्टेप झाली त्याची. तो डावीकडे वळतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर 30 मीटर चालतोय. उत्तर दिशेला जाऊन डावीकडे वळून 30 मीटर गेला. नंतर तो पुन्हा डावीकडे वळतोय आणि 50 मीटर चालतोय. आता आपल्याला विचारलंय की विपुलने एकूण किती अंतर प्रवास केला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण पाहू शकतो की विपुलने एकूण किती अंतर प्रवास केलाय विचारलेलं. आपल्याला विचारलं नाहीये की ते कुठल्या डायरेक्शनला तो आहे किंवा तो कुठल्या डायरेक्शनला फेस करून उभा आहे, हे या प्रश्नामध्ये विचारलेलं नाही. आपल्याला डायरेक्टली विचारलंय की विपुल एकूण किती अंतर विपुलने प्रवास केलाय. तसं जर आपण विचार केला तर मित्रांनो आपल्याला इथे डायरेक्शनची डायग्राम पण काढण्याची गरज नाहीये. आपण डायरेक्टली तिन्ही अंतर टोटल ऍड करून आन्सर काढू शकतो. आपल्याला किती दिलंय, 50 मीटर, 30 मीटर, 10 मीटर हे टोटल डिस्टन्स त्याने क्रॉस केलेलं दिलंय. तर टोटल तो 90 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. पण स्टील अंडरस्टँडिंग साठी मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतोय. सपोज तो ए पोझिशनला आहे, तो 10 मीटर उत्तरेकडे गेलाय, नॉर्थवर्ड गेला 10 मीटर. तर नॉर्थवर्ड म्हणजेच वरच्या दिशेला पेपरवरती आपण किंवा स्क्रीनवरती पाहू शकतो हे 10 मीटर डिस्टन्स. त्याच्यानंतर तो डावीकडे वळालाय, डावीकडे तो 30 मीटर चाललाय. त्याच्यानंतर तो परत डावीकडे वळून 50 मीटर चाललाय. म्हणजे या साईडला परत डावीकडे असेल 50 मीटर. म्हणजे हे तुम्हाला 10 + 30 + 50 हे आन्सर यांची ऍडिशन करून तुम्हाला आन्सर मिळणार आहे. ते आपण ऑलरेडी काढलंय, विच इज 50 + 30 + 10 = 90 मीटर. तर ऑप्शन डी आपल्याला दिलाय ते याचं योग्य उत्तर असणार आहे. आपण विदाउट डायग्राम पण याचा आन्सर काढलाय, कारण इथे आपल्याला फक्त विपुलने टोटल किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं एवढं विचारलंय. असं विचारलं असतं की विपुल कुठल्या दिशेला उभा आहे आणि किंवा कुठल्या दिशेला त्याचा चेहरा आहे आणि किती अंतर त्याने क्रॉस केलंय, असं जर कंबाईन प्रश्न विचारला असता तर त्यावेळेस आपण डायग्राम आपल्याला काढावी लागली असती. तर आता या केसमध्ये डायग्राम काढण्याची गरज पडली नाही. ठीक आहे मित्रांनो, चला आता आपण याच्या पुढचा प्रश्न पाहूयात. विजय स्टार्ट्स वॉकिंग स्ट्रेट टुवर्ड्स ईस्ट. After walking 75 meters, he turns to left and walks 25 meters straight. Again, he turns to the left and walks a distance of 40 meters straight. Again, he turns to left and walks a distance of 25 meters. How far is he from the starting point? तर मित्रांनो, आता इथं आपल्याला वेगवेगळ्या स्टेपमध्ये आन्सर काढावं लागणार आहे. विजय सरळ पूर्वेकडे चालायला सुरुवात करतो. आता तो पूर्वेकडे चालायला सुरुवात करतोय आणि 75 मीटर अंतर पहिले तो चालतोय. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये तो 75 मीटर चालतोय. तो डावीकडे वळतोय आणि 25 मीटर सरळ चालतोय. ही दुसरी स्टेप झाली. पुन्हा तो डावीकडे वळतो आणि 40 मीटर सरळ चालतो. ही तिसरी स्टेप झाली. पुन्हा तो डावीकडे वळतो आणि 25 मीटर चालतो. ही चौथी स्टेप झाली. आता प्रश्न विचारलाय आपल्याला, तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावरती आहे. आता आपण याच्यासाठी एक डायग्राम काढून घेऊयात.
सुरुवातीला आपल्याला दिलंय विजय स्टार्ट वॉकिंग स्ट्रेट टुवर्ड्स ईस्ट. आता विजय ईस्ट कडे चालला होता. समजा विजयचा हा स्टार्टिंग पॉइंट ए आहे, तो ईस्ट कडे म्हणजे पूर्वेकडे चालला होता. तर पूर्वेकडे गेल्यानंतर आफ्टर वॉकिंग 75 मीटर्स तर तो टोटल 75 मीटर पूर्वेकडे गेला. आता हे 75 मीटर डिस्टन्स आपण इथे घेऊयात. त्याच्यानंतर ही टर्न्स लेफ्ट अँड वॉक्स 25 मीटर स्ट्रेट. आता तो लेफ्टला वळाला आणि 25 मीटर स्ट्रेट चालला. आता या बी पॉइंटला आपण जर लेफ्ट डायरेक्शन पाहिली, आपले जर इकडे ईस्ट कडे किंवा पूर्वेकडे चेहरा असेल आणि लेफ्टला वळायचं असेल तर लेफ्टला आपल्याकडे असणारी जी दिशा आहे ती नॉर्थ म्हणजेच उत्तर आहे. ठीक आहे. तर तो 25 मीटर स्ट्रेट उत्तरेला चाललाय. समजा तो सी पॉइंट पाशी पोहोचला. अगेन ही टर्न्स टू द लेफ्ट अँड वॉक्स अ डिस्टन्स ऑफ 40 मीटर. आता तो लेफ्ट कडे वळाला. परत इकडे राईट आहे, इकडे लेफ्ट आहे, तर मग तो आता लेफ्ट कडे वळाला. समजा हे डी पॉइंट आपण याला म्हणूयात आणि हे जे डिस्टन्स आहे ते 40 मीटर तो चाललेला आहे. त्याच्यानंतर अगेन ही टर्न्स टू द लेफ्ट अँड वॉक्स 25 मीटर. आता इकडनं तो डी पॉइंट पासनं लेफ्टला जातोय. आता ज्यावेळेस आपला चेहरा पश्चिमेला असेल, कारण इकडे दिसतंय आपला पश्चिमेला आपला चेहरा आहे, तर आपल्याला आता डावीकडे वळायचंय. आता डावीकडे वळाल्यानंतर ज्यावेळेस आपण खाली येऊ, डावीकडे वळाल्यानंतर 25 मीटर हे डिस्टन्स असेल. ठीक आहे. आणि ज्यावेळेस पश्चिमेला आपला चेहरा असेल त्यावेळेस आपल्या डाव्या बाजूला साऊथ ही दिशा असणार आहे. मग आता तो 25 किलोमीटर परत आला, कारण इथे पाहू शकतो आपण 25 मीटर तो सी पॉइंटला गेला होता, 40 मीटर डी पॉइंटला आला आणि स्ट्रेट आलेला आहे तो. त्याच्यामुळे डी पासून ई पॉइंटला येण्यापर्यंत जे डिस्टन्स 25 मीटर असेल ते सेम आपण सी आणि बी मधलं डिस्टन्स कन्सिडर करू शकतो. आता आपल्याला विचारलंय की तो आता सुरुवातीपासून या ई पॉइंट पर्यंत म्हणजे ए पासून ई पॉइंट पर्यंत तो किती डिस्टन्स वरती असणार आहे. तर मित्रांनो आपण इथं पाहू शकतो, आपल्याला जर ए ईचं डिस्टन्स काढायचं असेल ए ई, तर ए ईचं डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे आपल्याला ए बीचं डिस्टन्स दिलेलं आहे पूर्ण, कारण पहिल्या स्टेपमध्ये तो 75 मीटर चालला होता. म्हणून ए बी मायनस जर आपण इथे सी डी केलंय, कारण टेक्निकली जर आपण पाहिलं तर 75 मीटर तो पुढे जाऊन परत 40 मीटर मागे आलाय, म्हणून डी सी आपण त्याच्यातून वजा करू शकतो, सबस्ट्रॅक्ट करू शकतो. मग 75 वजा 40, कारण ए बी 75 मीटर आहे टोटल आणि डीसी जे आहे ते 40 मीटर आहे. तर मग याची जर वजाबाकी आपण केली, ही सबस्ट्रॅक्शन जर आपण केली तर आपल्याला आन्सर मिळेल 35 मीटर्स. तर आपण ऑप्शन्स मध्ये पाहूयात 35 मीटर कुठे दिलंय का आपल्याला. येस, आपल्याला ऑप्शन डी मध्ये दिलंय 35 मीटर. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी 35 मीटर. इथं आपल्याला प्रश्न दिलाय की रघु इज दॅट पॉइंट ए, ही वॉक्स 3 किलोमीटर टू द नॉर्थ अँड देन टर्न्स टू हिज लेफ्ट, ही वॉक्स 4 किलोमीटर इन द डायरेक्शन, ही टर्न्स लेफ्ट अगेन अँड वॉक्स 6 किलोमीटर. If he wishes to reach point A again, in which direction should he be walking and what distance will he have to cover? रघु बिंदू ए वरती आहे, सुरुवातीला ए वरती आहे, तो उत्तर दिशेला 3 किलोमीटर चालतो, नंतर डावीकडे वळतो, या दिशेने तो मग 4 किलोमीटर चालतो, पुन्हा तो डावीकडे वळतो आणि 6 किलोमीटर चालतो. जर त्याला पुन्हा बिंदू ए वर पोहोचायचं असेल तर त्याने कोणत्या दिशेने चालले पाहिजे आणि किती अंतर पार केले पाहिजे हे आपल्याला विचारलंय. ठीक आहे. आपण याच्यासाठी सुरुवातीला डायग्राम काढून घेऊ, त्याच्यावरनं आपल्या लक्षात येईल. तर इथे आपल्याला स्टेप्स मध्ये दिलंय रघु इज ऍट अ पॉइंट ए, सुरुवातीला तो पॉइंट ए वरती आहे. ठीक आहे. आता रघुचा पॉइंट ए आपण हा म्हणूयात, पॉइंट ए वरती रघु आहे इथे. ही वॉक्स 3 किलोमीटर टू द नॉर्थ अँड देन टर्न्स हिज लेफ्ट. आता ही आपली पहिली स्टेप आहे. तर तो 3 किलोमीटर नॉर्थला चालतो. आता नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा, वरती 3 किलोमीटर तो चाललाय. तर इथे आपल्याला दिलाय ही वॉक्स 3 किलोमीटर इन द नॉर्थ, इथपर्यंत आपण आलो 3 किलोमीटर पर्यंत. त्याच्यानंतर देन ही टर्न्स हिज लेफ्ट, नंतर तो डावीकडे वळालाय. तर या साईडला डावी दिशा असणार आहे. तो डावीकडे वळाल्यानंतर 4 किलोमीटर चालतोय या डायरेक्शन मध्ये. सुरुवातीला 3 किलोमीटर चालला, नंतर तो 4 किलोमीटर चालला डावीकडे. समजा हा पॉइंट बी असेल, इथे आपण आता पॉइंट सी म्हणूयात. 4 किलोमीटर तो डावीकडे आलाय पॉइंट सी पाशी. ही टर्न्स लेफ्ट अगेन अँड वॉक्स 6 किलोमीटर. आता सी पॉइंट पासून तो परत लेफ्ट कडे वळतो. आता इकडे आपली पश्चिम आहे, पश्चिम दिशेच्या लेफ्टला दक्षिण दिशा असणार आहे. मग तो सी पॉइंट पासून टोटल
6 किलोमीटर तो परत आलाय. आता 6 किलोमीटर या दिशेला असेल, 6 किलोमीटर तो चाललाय आणि तो डी पॉइंट पाशी पोहोचलाय. आता डी पॉइंट पासून त्याला जर ए पॉइंटला जायचं असेल, इफ ही विशेस टू रीच पॉइंट ए अगेन, म्हणजे त्याला डी पासून ए पर्यंत जर जायचं असेल तर इन विच डायरेक्शन शुड ही वॉकिंग अँड व्हॉट डिस्टन्स विल ही हॅव टू कव्हर. तर आपल्याला ही दिशा कुठली आहे ती ओळखायची आहे आणि हे जे डिस्टन्स दिलंय डी ए हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं किंवा ओळखायचं इथे. आता मित्रांनो आपण इथे पाहू शकतो, आपण पहिले डिस्टन्स क्लिअर करून घेऊयात. ए टू बी जे आहे ते 3 किलोमीटर आहे, बी टू सी 4 किलोमीटर आहे, सी टू डी 6 किलोमीटर आहे. आता आपण जर पाहिलं तर इथे एक आपण जर पॉइंट टाकला या ए च्या समोर, समजा हा ई पॉइंट आपण म्हणूयात, तर ए ई चं डिस्टन्स हे सी बी च्या डिस्टन्स एवढं असणार आहे, कारण 3 किलोमीटर वरती गेलाय, 4 किलोमीटर माग इकडे गेलाय आणि परत 6 किलोमीटर खाली आलाय. तर हा जो आयत इथे बनलाय, तर आयताच्या समोरासमोरील बाजूमधलं जे अंतर असतं ते सारखं असतं. म्हणजे जर हे 4 किलोमीटर असेल तर हे पण 4 किलोमीटर असणार आहे. आता हे 3 किलोमीटर आहे म्हणजे हे पण समोरचं 3 किलोमीटर असणार आहे. ठीक आहे. तर आता टोटल हे डिस्टन्स 6 किलोमीटर होतं, बरोबर, सी पासून डी पर्यंत. त्यातलं 3 किलोमीटर आपल्याला इथे मिळालंय. उरलेलं मग डी आणि ई मधलं डिस्टन्स जे असणार आहे ते ऑब्व्हियसली 6 वजा 3 म्हणजेच 3 किलोमीटर असणार आहे. तर आपल्याला इथे जर आपण पाहिलं तर इथे एक त्रिकोण बनतोय आणि हा त्रिकोण जो आहे तो काटकोन त्रिकोण आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि राईट अँगल ट्रायंगल मधला आपल्याला जर एडी म्हणजेच त्या राईट अँगलच्या समोरची बाजू जर काढायची असेल तर आपल्याला एक थेरम यूज करावा लागतो, एक प्रमेय यूज करावं लागतं. त्याला आपण पायथागोरसचं प्रमेय किंवा पायथागोरसचं थेरम असं म्हणतो. तर त्या प्रमेयानुसार एडी जे आहे जी आपल्याला काढायची, एडी स्क्वेअर म्हणजे एडीचा वर्ग बरोबर ईडी, त्रिकोणाची ही अजून एक बाजू आहे, ईडी ईचा वर्ग अधिक आपल्याला ई ए चा वर्ग घ्यावा लागेल. ठीक आहे, ई ए स्क्वेअर. तर आपल्याकडं एडीचं डिस्टन्स आपल्याला काढायचंय, ई आणि डी ही बाजू आपल्याकडे आहे, ई आणि ए ही पण बाजू आपल्याला आहे. तर मग ईडीचा स्क्वेअर जो असणार आहे, ईडी म्हणजे 3 किलोमीटर, 3चा स्क्वेअर अधिक आपल्याला ई ए म्हणजेच इथे 4चा स्क्वेअर घ्यावा लागेल. तर मग 3चा स्क्वेअर 9 आहे प्लस 4चा स्क्वेअर हा 16 आहे. तर मग 9 प्लस 16 आपल्याला माहिती आहे 25 होतं. तर एडीचा जो स्क्वेअर आहे तो 25 आला. मग आपण जर स्क्वेअर रूट घेतलं किंवा आपण वर्गमूळ जर घेतलं तर त्यावरनं आपल्याला एडीचं अंतर मिळेल. या बाजूचं वर्गमूळ घेतलं आपण एडी स्क्वेअरचं एडी, आता 25चं वर्गमूळ घ्यावं लागेल ते म्हणजे 5, कारण 25 हा 5चा वर्ग आहे. त्यावरून आपल्याला आयडेंटिफाय झालं, त्यावरून आपण सॉल्व्ह केलं की एडी इज इक्वल टू 5 किलोमीटर. प्रश्नामधल्या एका पार्टचं जर आन्सर आपल्याला मिळालं, व्हॉट डिस्टन्स विल ही कव्हर, तो ही विल कव्हर 5 किलोमीटर डिस्टन्स आणि डायरेक्शन आपल्याला काढायची. तर मित्रांनो आता आपल्याला त्याची दिशा काढायची आहे, डीए ची दिशा कुठली असणार आहे. आता समजा हा पॉइंट जर आपण कन्सिडर केला तर या पॉइंट पासून इकडे ईस्ट म्हणजे पूर्व दिशा असणार आहे. त्याच्यानंतर वरच्या बाजूला जर म्हटलं आपण इकडे ईस्ट आहे आणि वरती नॉर्थ आहे, नॉर्थ म्हणजेच उत्तर दिशा. त्याच्यानंतर आता नॉर्थ आणि ईस्ट म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्या मध्ये असणारी जी दिशा असेल ती दिशा म्हणजेच नॉर्थ ईस्ट किंवा ईशान्य दिशा. त्यामुळे तो डी पॉइंट पासून त्याला जर ए पॉइंट पर्यंत जायचं असेल तर ईशान्य दिशेला किंवा नॉर्थ ईस्ट दिशेला त्याला 5 किलोमीटर चालावं लागेल. त्याच्यामुळे ऑप्शन सी जो आहे नॉर्थ ईस्ट 5 किलोमीटर हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते डायरेक्शन अँड डिस्टन्स या टॉपिक मधील काही महत्त्वाचे एमसीक्यू. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ग्लोबल ऑनलाईनची जी लाईव्ह बॅच आम्ही 13 जानेवारी पासून सुरू केली आहे ती बॅच जॉईन करण्यासाठी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही मेसेज करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोरवरून डाउनलोड करून तुम्ही इथे रजिस्टर करू शकता. तर भेटूया सिरीज मधील पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.